ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महामुनी स्वतः विद्वान, तपाचरणी, ब्रह्मज्ञानी असे जरी होते तरीसुद्धा राजानं जिज्ञासेपोटी विचारलेल्या, प्रामाणिक जिज्ञासेपोटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तुला हे सांगतो अशा अहंकारातून ते बोलले नाहीत. उलट त्या प्रश्नांची यथायोग्य उचित उत्तर माझ्याकडनं त्याला मिळावीत ह्यासाठी शुकाचार्यांनी सुद्धा, जो ब्रह्मज्ञानी आहे, शेवटच्या अवस्थेला पोचलेला आहे, अशाने सुद्धा भगवंताचं मंगलाचरण केलं, भगवंताचं नमन केलं. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला महर्षी व्यासाने केलेलं मंगलाचरण आपण बघितलं. जन्माद्यसे येतो या तीर्थार्थे शोभेन्य 60 या श्लोकांत. इथे शुक महामुनी सुद्धा राजानं विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मंगलाचरण करत आहेत. आणि आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, रूढी आहे, कार्यादौ मंगलमाचरेत. कुठलंही काम हाती घेण्यापूर्वी भगवंताची, मंगलमूर्तींची प्रार्थना करावी. कारण घेतलेलं काम निर्विघ्नपणे, आत कुठलेही अडथळे न येता तडीस जावं, यशस्वी व्हावं. कारण माणसाच्या शक्ती ह्या मर्यादित आहेत आणि परब्रह्म परमात्मा हा अमर्याद आहे. तेव्हा त्याच्याकडनं आशीर्वाद मिळावेत म्हणून एक मंगलाचरण केलं जातं. तो परब्रह्म परमात्मा कसा आहे त्याचं आपल्या बुद्धीनुसार काही वर्णन केलं जातं, स्वरूपात्मक वस्तुनिर्देशात्मक वर्णन केलं जातं, तेही मंगलाचरणच आहे. आपल्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वसमर्थ आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, असं जाणून त्याला नमस्कार करणं हेही मंगलाचरणच आहे. त्याचं नुसतं स्मरण करणं, तो जो कोणी आहे, पुष्पदंतांनी म्हटलं यादृशोसी महादेवा तादृशा येणं, तू कसा आहेस आम्हाला माहिती नाही भगवंता महादेवा, पण जो कोणी, जसा कोणी तू आहेस त्या तुला माझा नमस्कार असो. हे सुद्धा स्मरणात्मक मंगलाचरण झालं. काही ठिकाणी भगवंताची स्तुती केली जाते, ती स्तुतीसुद्धा मंगलाचरणातच मोडते. तेव्हा शुकाचार्यांनी ते मंगलाचरण केलं. त्यातला पहिला श्लोक असा आहे, नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती त्रिताय देहिनाम अंतर्भवायानुपलक्ष्म वर्तमने. शुकमहामुनी म्हणतायत, पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमलांशी माझे कोटी कोटी प्रणाम असोत. तो भगवंत कसा आहे तर ज्यानं संसाराच्या, ब्रह्मांडाच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाची लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तमोगुणरूपी 3 शक्तींचा अंगीकार केला आणि त्याच्यासाठी, सृजनासाठी तेच परब्रह्म ब्रह्मा झालं, स्थितीपालनासाठी तेच परब्रह्म विष्णू झालं आणि संहारासाठी तेच परब्रह्म शंकर झालं. अशी ज्यांनी 3 रूपं धारण केली त्या पुरुषोत्तम भगवंताच्या चरणकमलांशी माझा नमस्कार असो, कोटीशः नमस्कार असो. बरं, तो एका ठिकाणी आहे का नाही म्हणाले, सगळ्या यच्चयावत प्राणीमात्रांच्या ठिकाणी, चराचराच्या ठिकाणी त्याच्या अंतर्यामी हा परब्रह्म परमात्मा बसून राहिलेला आहे. ते सगळं चराचर ब्रह्मांड ह्या भगवंतानं व्यापलेलं आहे. आणि ज्याचं स्वरूप आणि ज्याच्या प्राप्तीचा मार्ग हा कोणाच्याही बुद्धीचा विषय होत नाही, तर्काचा विषय होत नाही, अशा भगवंताला मी अनेक वार नमस्कार करतो. भगवंत हा अनंत आहे आणि त्यामुळे त्याचा महिमासुद्धा अनंत आहे.
हे सगळं भगवंताचं रूप ध्यानात घेऊन लक्षात घेऊन शुकाचार्यांनी त्या परब्रह्म परमात्म्याला कोटी कोटी प्रणाम केले. पुढे म्हणाले, भूयो नमस्तद दुर्जनच्छिदे सदा असंभवायाखिल सत्वमूर्ते पुंसां पुनः पारमहंसी आश्रमे व्यवस्थितानाम अनुमृग्य दाशुषे. की मी त्या भगवंताला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, वारंवार नमस्कार करतो. तो कसा आहे तर सत्पुरुषांची दुःख नाहीसं करून, सगळी दुःख त्यांचा निराश करून त्यांना तो आपल्या प्रेमाचं दान करतो. दुष्टांची सांसारिक प्रगती बघून तिला जो अडवतो आणि त्यांना मुक्ती देतो, त्याचप्रमाणे जे परमहंस आश्रमामध्ये स्थिर आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या अभिष्ट वस्तूचं दान करतो. अशा या भगवंताला मी वारंवार नमस्कार करतो. आणि तो नमस्कार अशासाठी आहे की भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पक्षपात नाही. सृष्ट दुष्ट भगवंतानीच निर्माण केलेले आहेत आणि ज्यांना निर्माण केलं आहे त्यांचं पालन करणं हे त्यांचं भगवंताचं काम आहे. पण ते काम भगवंत नित्य निरपेक्ष आणि निष्पक्षपाती बुद्धीने करतो. नमो नमस्ते ऋषवाय सात्वतां विदुरकाष्ठाय मुहुको योगिनां निरस्त साम्यातिशयन राजसा स्वधामनी ब्रह्मणे रंस्यते नमः. शुकमामुनी म्हणतात की हा भगवंत हे परब्रह्म परमात्म्याचं सगुण रूप अतिशय भक्तवत्सल आहे. आणि जे हट्टीपणानं आग्रहपूर्वक भक्तिहीन साधन करतात त्यांची छायासुद्धा या भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा भगवंताला नमस्कार करतो. ह्या परब्रह्म परमात्म्याचं भगवंताचं जे म्हणून काही ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्या इतकं त्याच्या समान अन्य कोणाचंही ऐश्वर्य नाही. तो एकमेवा द्वितीय आहे. तेव्हा जो निरंतर ब्रह्मस्वरूप आहे आणि आपल्या ठिकाणीच विहार करत राहतो अशा या परब्रह्म परमात्म्याला मी वारंवार नमस्कार करतो. आणि भगवान श्रीकृष्ण कृष्णस्तु भगवान स्वयं या न्यायानं परब्रह्म परमात्माच आहेत आणि त्यांच्या चरणकमलाशी शुकमहामुनी वारंवार नमस्कार करतात. यत्कीर्तनं यत् स्मरणं यदीक्षणं यद्वंदनं यत् श्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. भगवंत कसा आहे? सुभद्र श्रवस आहे की त्याची कीर्ती ही अतिशय मंगलमय आहे. ती कीर्ती ऐकल्यानंतर त्या कीर्तीचं गान केल्यानंतर जीवाच्या ठिकाणीसुद्धा ते मांगल्य निर्माण होतं, जीवाचं कल्याण होतं. मंगलता आणि कल्याण ह्यात पुन्हा थोडंसं अंतर आहे. प्रगतीसाठी आपल्या विविध कर्मातून जीवाची जी पुढे पुढे उत्तरोत्तर ऊर्ध्वमार्गानं प्रगती होते त्या प्रगतीचं मंगल असं नाव आहे. आणि त्या कर्मांची जी चांगली फळं आहेत, सत्कर्मांची सत्फळं जी आहेत त्याला कल्याण असं म्हटलेलं आहे. मंगलादीनी मंगलमभ्यानी मंगलांतानी शास्त्राणी प्रसंते असं महाभाष्यात म्हटलेलं आहे की आदी मध्य आणि अंत या तिन्ही ठिकाणी मंगलच असणं हे ज्याचं स्वरूप आहे त्याची प्रार्थना करून आपलं मंगल साधून घेणं. जो कल्याणदाता आहे त्याची प्रार्थना करून आपलं कल्याण करणं ह्यासाठी मंगलाचरण सांगितलं आहे. आणि तेच मंगलाचरण शुकमामुनी करत आहेत. ते म्हणाले, यत् कीर्तनं यत् स्मरणं यदीक्षणं
यद्वंदनं यश्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. ती सत्कीर्ती भगवंताची ऐकल्यानंतर लोकांच्या ठिकाणी असलेलं कल्मष, पाप, दोष हे ताबडतोब त्वरित तत्काळ नाहीसे होतात, नष्ट होतात. आणि हे आणखीन कशाने साधतं तर भगवंताचं कीर्तन करणं, भगवंताचं स्मरण करणं, भगवंताला पाहणं, भगवंताला वंदन करणं, भगवंताच्या नाम रूप गुणांचं पराक्रमांचं वर्णन ऐकणं आणि त्याची पूजा अर्चा करणं, हे सगळं जीवाच्या ठिकाणी असणारे सगळे दोष नाहीसे करणार आहे. तो सुभद्र श्रवस आहे. भक्ती एवढ्यासाठीच करायची की मगाशी म्हटल्याप्रमाणे तो अनंत आहे, त्याचा महिमा अनंत आहे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. भगवंता तुझं हे जे स्वरूप आहे हे काया वाचा आणि मन ह्यापैकी कुठल्याही साधनानं आकळता येणारं नाही. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. पण तरीसुद्धा आमच्या जाणण्याचा तू विषय आहेस, कारण आमच्या ठिकाणी जिज्ञासा आहे की भगवंत कसा आहे, कोण आहे, कुठे राहतो. मग ते जर कळून घ्यायचं असेल, ती जर जिज्ञासा पूर्ण करायची असेल तर महाराज म्हणाले म्हणून या माप भक्ती केले. तुझं यथार्थानं पूर्णतः आकलन होण्यासाठी आम्ही भक्ती हेच साधन केलं. शुकाचार्यांनी इथे सुद्धा भक्ती हेच साधन केलं आणि म्हणून त्यांनी हे मंगलाचरण केलं. पुढे मंगलाचरणात त्यांनी काय काय वर्णन केलं भगवंताचं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.